एप्रिल 3 एप्रिल आणि 4 एप्रिल दरम्यान चांगला राज्यामध्ये वेगवेगळ्या भागात दररोज भागबद्दल पाऊस पडणार आहे। म्हणून हा अंदाज महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा। ज्यांचा कांदा असेल तर तुम्ही झाकून घेऊ शकता, गहू असेल तर ते देखील काढू शकता। ज्यांच्याकडे पाऊस नसला तर तुम्ही आता आणखीन 2 दिवसात काढू शकता, कारण की दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत, काही ठिकाणी गारपीट होणार आहे, काही ठिकाणी पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी नुसतं वारं सुटणार आहे। म्हणून 4 दिवस आणखीन राज्यात वातावरण खराब होणार आहे। 5 एप्रिल पासून पुन्हा राज्यात हवामान कोरडं होणार आहे। म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा। 5 एप्रिल पासून वीट उत्पादकांना सांगू इच्छितो की तुम्ही तुमचं वीट भरतीचं परत सुरू करू शकता, कारण की 5 एप्रिल नंतर परत हवामान कोरडं होणार आहे। म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। मग आता हे आज 1, 2, 3, 4 एप्रिलच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये काय काय भागामध्ये अशी गारपीट बघायला मिळेल। काही ठिकाणी लिंबासारखी गारपीट भेटेल, काही ठिकाणी बोरा एवढ्याला भेटेल, काही ठिकाणी चिंचोक्यासारखी गारपीट पाहायला भेटेल। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं देखील तर परभणी जिल्ह्यात देखील गारपीट होणार आहे, काही भागातच होणार आहे, सगळीकडे होणार नाही। नांदेड जिल्ह्यात आहे, लातूर जिल्ह्यात आहे, बीड जिल्ह्यात आहे, अहिल्यानगरकडे आहे, संभाजीनगरकडे आहे, जळगावकडे आहे, जळगावकडे आहे, नंदुरबारकडे आहे, धुळे जिल्हा आहे, नाशिक जिल्हा आहे, त्याच्यानंतर कोकणपट्टीकडे आहे, साताऱ्याकडे देखील आहे, कोल्हापूरकडे देखील आहे, इकडं 2 पुणे त्या परिसरात देखील आहे, इकडं धाराशिव जिल्ह्यात देखील होईल, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राज्याच्या पट्ट्यात देखील काही भागात होईल, अकोला जिल्ह्यात होईल, वाशिमकडे होईल, त्याच्यानंतर अमरावती जिल्ह्यात होईल, अमरावतीकडे होईल, यवतमाळ जिल्ह्यात होईल, नांदेड जिल्ह्यात देखील होईल, हिंगोलीकडं, वाशिमकडं, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5-6 ठिकाणी तरी या 4 दिवसात मात्र गारपीट होणार आहे। आतापर्यंत काय काय भागात कधी पाहिली नसेल अशी एवढ्याली मोठ्याली गारपीट होणार आहे। म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा। शेतकऱ्याने आपण आपल्या या पावसामध्ये विजेचं प्रमाण असल्यामुळं स्वतःची काळजी घ्या। पाऊस चालला असताना लिंबाच्या झाडाखाली थांबत जाऊ नका, झाडावर 16% विजा पडतात, म्हणून हे देखील अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा। त्याच्यानंतर विजा कडकडत असताना आपली जनावरे झाडाखाली बांधू नका, झाडावर जवळपास 16% विजा पडतात, म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा। शेतकऱ्यांना देखील झाडाखाली थांबू नये, झाडावर जास्त विजा पडतात, म्हणून ही अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। 5 एप्रिलच्या नंतर परत राज्यात हवामान कोरडं होणार आहे, म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। डाळिंब शेतकरी त्यांना सांगू इच्छितो की 5 एप्रिलपर्यंतच वातावरण थोडं खराब आहे। 5 एप्रिलपासून राज्यामध्ये लगेच हवामान कोरडं होणार आहे, उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे, म्हणून डाळिंब शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। तसेच लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे देखील 4 तारखेपर्यंत 5 तारखेपर्यंत नागपूर पट्ट्यामध्ये पावसाचं वातावरण राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या पिकाची काळजी घ्यायची।